ते बघा, हे आमची चिल्लर पार्टी गँग, हे आमचा किसना बाळ गणेश किसना. मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. ते आपला इट्टल आहे. तर आपण एका प्रसिद्ध ठिकाणी आलेलो आहे, वाळकी बुजुर्ग या गावामधील. आपण आहे की इट्टल मंदिराच्या एका हे आलेलो आहे. हे 1907 मधले मंदिर आहे. तर बघू शकता इथं खूप प्राचीन प्रकाराचे हे आहे. हे 1907 मधले सगळे इथं काही बघायला भेटतील तुम्हाला. पहिल्यांदा या मंदिरामध्ये काहीच नव्हतं. तुम्ही बघू शकता इथले अध्यक्ष उपाध्यक्ष कोण कोण आहे. तर हे आमचे सगळी चिल्लर पार्टी गँग, आमची चिल्लर पार्टी गँग कधी खेळत राहते, कारण की हे देवस्थान आहे. हे बघू शकता खूप भारी मंदिर आहे. तर आम्ही आहे की हे दानपेटी आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवजयंतीला फोटो कधी लावतात. हे बघा, हे श्रीराम जयंतीला, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला हे आरतीच्या वेळेस यूज करतात. तर आपण आहे की मधल्या मंदिरात जाऊ. मधल्या मंदिरामध्ये आहे. आपल्याला तरी आपण जायची कोशिश करायचो. तर बघू शकता हे आहे इटल रुक्मिणीची मूर्ती. किती खूपसूरत आणि छान आहे, बघू शकता. आणि वरे तुम्ही वरे जर बघले तर महादेवाची पिंड दिसेल तुम्हाला. माझ्या कॅमेरामध्ये दिसत नाही, पण महादेवाची पिंड आहे वरे. तुम्ही बघू शकता, खूप भारी आहे, फिनिशिंग केलेली आहे, बघू शकता इथं. तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन घेत आहे. तर पवन दर्शन घ्या. मला इथली फिनिशिंग वगैरे सेटअप खूप भारी वाटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इटलाची ड्रेसिंग पण खूप भारी आहे, डेकोरेशन भारी आहे. तर आपण जाऊ आता दुसरीकडं. आपण बाहेरचं सगळं डेव्हलपमेंट सगळं बघू आपण. चला चला. तर इथं सुविधा आहे. हे घडी आहे. हे गणपतीचा फोटो आहे. हे तुकाराम महाराजाचा मूर्ती आहे वरे. हे इथं कृष्णाची फोटो आहे. तर बघू शकता सगळी इथे लाईटीचं 24 तास इथं दिवा चालू राहणार. हे इथला नियमच आहे. हे दानपेटी आहे. ही दानपेटी आहे. केव्हा पण तुम्ही याच्यात पैसे टाकू शकता. इथं असं डेव्हलपमेंट आहे. तर बघू शकता हे असे मागून येडा मारा खूप प्रकारे भारी केलेलं आहे. बाहेरचे शेड आहे. बाहेर जे शेड आहे तिथं सगळी इथं सुविधा केलेली आहे. किंवा पंख्याचे बटन आहेत, चालू केली की सगळं ऑटोमॅटिक आहे. समजा दुसरं लक्झरी मंदिरच मला कधी कधी तर वाटते. खूप चांगली प्रकारे इथं डेव्हलपमेंट आहे. इथं हे बघू शकता, हे पाईपलाईन वायर जोडलेलं आहे, खूप भारी. हे आता इथं काय की मला हे तर माहीत नाही, हे नवीनच मी बघालो. पण इथं मी सांगतो इथं याच्या पुढे काही की विठ्ठल आहे, त्याच्यामुळे आपण मागून काही की बराबर याच्या नीटास आपण दर्शन घेऊ शकतो. तर काही पण म्हणा, इथल्या लोकांची इटलावर खूप भक्ती आहे. अशाने असं आहे. थोडं हे पसाऱ्याची रूम आहे, पण तिथली इथं काही पण कचरा टाकून शकता. कचऱ्यासाठी डबा केलेला आहे. गावठी डस्टबिन म्हणू शकता तुम्ही. हे आमचे पोरं कधी राहतात. ही कचऱ्याची पेटी आहे. तर मित्रांनो, इथं काही जुन्या फोटोग्राफी आहे. आणि एक अनोखी चीज दाखवतो या इटला मंदिरातली तुम्हाला. तर हे पालखी आहे, बघू शकता. हे पालखी जे आषाढी कार्तिकीला जेव्हा सण राहते तेव्हा या गावानं येडा मारते. आणि नदीला नदी म्हणजे इंद्रायणीला जाऊन कृष्णाचा पाळणा वगैरे काही ते करतात, मला माहीत नाही. तर इटल तुला काय वाटते, फोटोग्राफी कधीची असेल काय नाही, तुला कळते काय? फोटोग्राफी 2012ची आहे. आणि ते वरी कळस आहे ना, ते बसवायची निघली होती गावातून. तर आमच्या गावात आहे की त्या टायमाला आहे की आपले बर्डीचे दत्ताबापू आलते. तर बघू शकता खूप जुन्या, मला सुद्धा कळत नाही इतक्या जुन्या हे फोटोग्राफी आहे. तर मी तिथली एक तुम्हाला अनोखी आणि लई भारी चीज दाखवतो. ते अजून आहे की आमच्या पूर्वजाला सुद्धा माहीत नाही. तर ती अनोखी चीज हे आहे. तर बघू शकता, हे माझ्या आज्याला किंवा खूप माणसाला हे अजून माहीत नाही की हे झाड कुणं लावलं आणि कसं आहे. तर बघू शकता 15-20 दिवस झाले असतील या वटपौर्णिमा झाली. समजा वडपौर्णिमा झाली तर इथं कधी पण याच झाडाला आहे की आपली दोरा गुंडाळतात, कारण की बाबा आपल्या नवऱ्याची रक्षा असते म्हणून. तर बघू शकता इथं जेव्हा एकादश राहते तेव्हा इथं आहे की सगळं जेवणाचे प्रकार करतात. इटल मला सांग ना, इथं काय काय भोजन होते व रोट्या करतात. तावा राहते, इकडून एक बाय बसते, इकडून एक बाय बसते, रोट्या करते, वरण करते.
नाही, पण मला विचारायचं आहे इथं कमीत कमी साधारण किती माणसाचं जेवण होऊ शकते? इथं काय की ना आपलं गाव सुद्धा जेवू शकते, कारण आपलं गाव 200-300 माणसाचं आहे. किती माणसाचं होऊ शकते इथं, त्याच्यात काय विषय नाही. इथं वरण करतात नंबर 1, इथे पण वरण करतात. इथे भाजीची सोय होऊ शकते. हे बघा तुम्हाला इथे मला जेव्हापासून कळते तेव्हा महिन्यातून कमीत कमी या मंदिरात 2दा तर एकादश आमच्या गावातले कोणीही करो समजा करतात, तर असा या गावाचा नियमच आहे. तर बघू शकता खूप भारी परिसर आहे. हे तुम्हाला दाखवायचंच राहिले, मागचं डेव्हलपमेंट खूप प्रकारे भारी झालेलं आहे. हे मंदिर म्हणजे आमचा दुसरा स्टुडिओ समजू शकता तुम्ही. खूप प्रकारे हे भांड्याची रूम आहे. हे तर आमची चिल्लर पार्टी गँग कधी आमच्या म्हणजे ब्लॉग करताना आमच्या मागेच राहते. तर बघू शकता खूप प्रकारे डेव्हलपमेंट झालेलं आहे. हे पहिल्यांदा इथं काहीच नव्हतं. मला जेव्हापासून लहानपणापासून कळते, तर आता इटल तर माझ्यापेक्षा मोठा आहे. इटल कुणच विचारून घेऊ. तर इटल तुला कधीपासून इथं काय काय होते ते सांग ना. इथं काय की नाही, आताच 4 महिन्याखालीच हे शेड केलेलं आहे. त्याच्यात काय विषय नाही. ते मागचे सुद्धा केले आहे. मागचे ते बघा तिथं वानेरच काय की नाही याच्या पत्र. तर बघू शकता या वडावर आहे की वानेर एनी टाईम राहतात. तर हे पत्तर दिसायले का, पत्तर तुटलेलं, हे पत्तर वानेरानं उड्या मारून तोडलेलं आहे. तर बघू शकता खूप प्रकारे आहे. ते बघा हे आमची चिल्लर पार्टी गँग. हे आमचा किसना, बाळ गणेश किसना खूप चांगला आहे बंदा. तुम्ही याला आहे की कधी पण कमेंट करू शकता. भारी आहे. हे बघा फॅन वगैरे खूप आहे इथं. म्हणजे लाईट इथं दुसरा मंगल कार्यालयच आहे समजा, असं समजू शकता. तर आमच्या गावात कोणतं लग्न होतं इथं फीस वगैरे काही लागत नाही. म्हणजे आमच्या गावात तर लागत नाही. तर बाहेरचे तर मला अजून झालं नाही आमच्या गावात. तर समजा हे बघा शाळेचे लेकरं, हे समजा आता शाळेत अभ्यास करतात सगळे इथंच. आता हे सगळे लेकरं दिसायले ना, या वट्यावर अभ्यास करतात हे सगळे इथं. आता हे मागचा वटा दिसत असेल इथंच सगळं समजा, तुम्ही सांगू शकत नाही. हे आता हे नवीन म्हणजे समजा आता एक बांधलेलं आहे. मला हे कळते हे बांधलेलं हे शेड वगैरे, पण हे ते मूर्ती ते अजून कोणालाच नाही. तर आजा पंजोबाला सुद्धा म्हणजे माहीत असेल त्या टायमाला, पण खूप जुनी आणि प्राचीन आहे. इथं होते समजा असे डेकोरेशन वगैरे खूप भारी होते इथं. तर बघू शकता. तर असं आहे. तर आम्ही चॅलेंज घेतलेलं आहे. 10 दिवसामध्ये आम्हाला आहे ब्लॉग टाकायचा आहे. तर ह्या चॅलेंजमध्ये आमचा सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, बेल आयकनला लाईक करा.